नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी श्वेता. तर आजच्या पुढच्या ब्लॉगला मी स्टार्ट केले. तर सकाळचे सगळे कामं झालेत, सगळे कामं आवरून घेतलेत, जेवण पण सगळ्यांचे झालेत. म्हणलं आता दुपारी ब्लॉग स्टार्ट करावा. तर आजचं वार आहे शनिवारचं. आज स्कूल पण लवकर सुटलं श्रेयाचं. ती पण आली आत्ताच घरी. तर आता तिला दुपारी काहीतरी बनवायचंय. बघू आता, पनीर मंचुरियन असं, म्हणजे सोयाबीन आहे घरामध्ये. सोयाबीन आणि पनीर असं दोन्हीचं मिक्स, म्हणजे घरामध्ये जे काही सामान आहे ते वापरून मी तिला काहीतरी मंचुरियन टाईप खायला करून देणार आहे. ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किचनमध्ये आले मी. आता मंचुरियन बनवायची तयारी करते मी. गॅस पण चालू केला आहे, कढई तिकडे गरम करायला ठेवले आणि पनीर मी छोटे छोटे पीस कट करून घेतले. थोडंसं बनवणार आहे मी. कढई तिकडं तापलेली पण आहे. लगेच मी तेल टाकून घेते. तेल गरम करायला घेते. तेल गरम केल्याच्या नंतर मी सुरुवातीला आधी पनीर फ्राय करून घेणार आहे. पनीर आणि सोयाबीन दोन्ही तेलात फ्राय करून घेणार आहे मी. सुरुवातीला तेल तापल्याच्या नंतर मी याच्यामध्ये एक पीस करून कढईमध्ये टाकून घेणार आहे. पनीर आता थोडंसं फ्राय करून घेणार आहे मी. फ्राय केल्याच्या नंतर याच्यामध्ये मी नंतरच ह्याच कढईमध्ये सोयाबीनसुद्धा फ्राय करून घेणार आहे. सोयाबीन आधी मी उकडून घेतले होते पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये थोडे 5 ते 10 मिनिट उकळून घेतले होते. तर आता इथं पनीर फ्राय होते. श्रेयाचं बघणं चालू आहे कधी होईल म्हणून. आता पनीर फ्राय झाल्याच्या नंतर लगेच मी पुढची तयारी करून घेणार आहे. 4-5 वाजता थोडंसं मुलांना खायला लागतंच, मध्येच भूक लागते, काहीतरी त्यांना द्यावंच लागते. दिवसभर मजाक मस्ती असतेच, धावपळ असते त्यांच्या मागं, म्हणून अजूनमधून थोडं थोडं खायला द्यावंच लागतं. तर बघा इकडे पनीर फ्राय होते आणि मी सोयाबीनमधलं पाणी जावं म्हणून मी ते सोयाबीनसुद्धा चाळणीमध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामधलं पाणी जावं म्हणून. सोयाबीन पाणी तर गेलेलं आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर पाणी शोषून घेते ते. त्याच्यामुळे हातानं थोडंसं थंड होऊ दिली मी त्याला. हातानं थोडंसं प्रेस करून त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेते. कारण की होईल काय की तसंच मी फ्राय करायला घेतलं तर ते एकदम असं मध्ये पाणीच राहणार आहे. जे आपल्याला मध्ये जे सॉस वगैरे टाकायचं आहे त्याची मजा येणार नाही. मग पाणी सगळं काढून घेतलं सोयाबीनमधलं. तर आता इथे कढईमध्ये फ्राय करून घेते, त्याच कढईमध्ये मी. आणि थोडंसं मी लालसर होईपर्यंत त्याला परतून घेते. परतून घेतल्याच्या नंतर पुढची प्रोसेस बघूया. पनीर सोयाबीन इथं फ्राय होते, त्याच कढईमध्ये घेतले. पनीर थोडंसं जरा कढईला बुडायला लागले. नंतर सोयाबीन फ्राय केल्याच्या नंतर मी लगेच इथं आता मंचुरियनना फोडणी टाकते. तर दुसरी कढई घेतली मी. कढईमध्ये तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झाले. लगेच मी उभा चिरून घेतलेला आहे. एक छोटा कांदा टाकला आहे फोडणीला सुरुवातीला. आणि हां, इथं मी जेव्हा बनवत होते तेव्हाच एक्झॅक्ट लाईट गेली आमची. मग आता काय करायचं, त्याच्यामुळं मग मी टॉर्च लावला. टॉर्च लावून इथं मी व्हिडिओ घेते. लगेच मग कांद्याची पात कट करून घेतली, ती पण थोडीशी टाकली. आणि थोडंसं सोया सॉस 1 ते 1.5 चमचा सोया सॉस टाकला आहे मी, जास्त नाही टाकला. आणि नंतर इथं टोमॅटो सॉस टाकून घेते, ते पण 1 ते 1.5 चमचा. आता दोन्ही सगळं मिक्स करून घेते, कांद्याची पात आणि 2 प्रकारचे सॉस. आणि पनीर फ्राय करून घेतले होते, ते हातानं थोडंसं मी त्याला फोडून घेते. एका जागी झालं होतं ते लगेच फोडणीत टाकून घेतली मी. आता हे सगळं मिक्स करून घेते. लगेच मी याच्यामध्ये सोयाबीन पण फ्राय केलेलं होतं, ते पण घेतले टाकून. सोयाबीनमध्ये मी फ्राय करताना थोडंसं मीठ आणि लाल मिरची टाकली होती, म्हणजे त्याला चांगलं मुरावं त्याच्यामध्ये म्हणून. आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्याच्या नंतर शेवटी ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकली मी, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. आणि वरून थोडंसं मीठ, कारण की सोयाबीनला थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून जास्त मिठाची आवश्यकता वाटते नाही मला. आता सगळं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते.
मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकले, जरा थोडंसं ग्रेव्ही टाईप व्हावं म्हणून थोडंसं टाकले, जास्त नाही. आणि ह्याला चांगलं जरा तेलामध्ये फ्राय होईपर्यंत शेवटी मी जास्त तिखट कमी वाटलं होतं मला तिखट थोडंसं, म्हणून थोडंसं 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकली मी. जास्त मला स्पायसी बनवायचं नव्हतं, तिखट बनवायचं नव्हतं. मी बघा इथं यम्मी आणि टेस्टी पनीर आणि सोयाबीन मंचुरियन रेडी आहे. जास्त काही टाकलं नाही, म्हणजे याच्यामध्ये भरपूर काही ॲड होते सामान, पण मी साधंच बनवले. बघा तुम्हाला कसं वाटलं आणि कमेंट करून नक्की सांगा की मी रेसिपी बनवलेली आहे ती कशी वाटली. आता पुढे कंटिन्यू करू. श्रेयो एक्साइटेड? किती घाम आलाय बघा श्रेयाला. आता बनवलंय, खायचंय, टेस्ट करून बघते. नाही आधी श्रेयाला साधते. तू सांगा श्रेया, आधी तू सांग. यम्मी झाले का सांगा. हा झाल्यावर खाल्ल्यावर. गरम आहे, छान आहे. गरम गरम टाकलं पोरीने तोंडात. छान आहे, यम्मी टेस्टी. यम्मी टेस्टी. मी एकदा थोडंसं तिखट झालं. एक खांदा पटकन खाऊ घातल्यासून तू फुकून फुकून खाते. गरम आहे हो. म्हणा लेकरला खाऊ घालताना गरम नव्हतं का? लेकराला गरम लागलंच नाही, तुझ्या आवडीचं आहे. तिच्या आवडीचं गरम. मस्त झालं, छान झालं. श्रेया काय चाललंय तुझं? श्रेया पाणी मारते बाहेर इकडे. बघा काय चाललंय मस्तीची. श्रेया काय चाललंय? पाणी मारते, तिकडे मारते. अरे अंगावर जाईल माझ्या तर. अरे अरे रे श्रेया खाली मार, खाली तिकडे तिकडे. तसं नको, असं पाहिजे श्रेया. बस अंगावर उडतंय, गाड्या यायला लागली. निवांत बसले होते आता, तर आमच्या पतिदेवची इच्छा झाली लस्सी प्यायची. लस्सी प्यायचं म्हणतात. लस्सी करा, लस्सी लस्सी करा, लस्सी प्यायचंय का? का बरं? आता निवांत बसले होते, टीव्ही बघत गाणे ऐकत बसले होते. अरे थोडासा वेळ जरा दुपारी निवांत वाढते काहीतरी. पण लस्सी काही हिवाळ्यात पाजवणारच. लस्सी काही हिवाळ्यात देणारच. मग बसू द्या थोडं निवांत. बसल्याला बरं वाटणार. त्यांना शांत बसून द्यायचं, सतत कामात राहिली पाहिजे. असं का बरं? कसं काय रिझन आहे? कामात बिझी असली की पुरुषांना त्रास देणं बंद कर. हो का? बिचारी बायको तुमची काहीतरी किती गरीब बायको. लस्सी बनव जा. इथे लस्सी बनवायला घेतली मी. दही घरचंच दही होतं आमचं, थंडगार पाणी फ्रीजमधलं टाकले मी. मस्त असं त्या रवीने, आमच्याकडे रवी म्हणतात ते, लस्सी बनवायचं. त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि ग्लासामध्ये थंडगार लस्सी मी टाकून याच्यामध्ये नंतर बर्फ टाकून मी लस्सी रेडी केली. तिथे मी मेहंदी भिजवते. मेहंदी मी घेतली केसाला लावायसाठी. नुपूर हिना मेहंदी लाल कलरमध्ये आणलेली. ही चांगली आहे मेहंदी. मी ह्याला नेहमी यूज करते, मला तर बेस्ट वाटते. मेहंदी चांगली आहे. ही मेहंदी भिजवण्यासाठी मी सुरुवात सकाळी पाणी भिजत घातलं होतं. पाण्यामध्ये टाकलं होतं आवळा, रेठा, शिकाकाई. त्याची छोटीशी क्लिप घेतली मी ॲड करत आणि सकाळी पाणी भिजवलं होतं मी. चांगलं भिजले. त्याच्यामधलं जे आवळा, रेठा, शिकाकाई हे आहे ना, चांगलं भिजले. तर चांगला हातानं बारीक स्मॅश करून घेतले मी. तर हे चांगलं भिजले. तर आता मी भिजवणार आहे मेहंदी सुरुवातीला. आणि मेहंदी मी ह्याच्यात लोखंडी भांड्यात भिजवणार आहे. लोखंडी भांड्यामध्ये चांगले भिजते मेहंदी आणि केसांना पण चांगला कलर येतो. तर मेहंदी भिजवते.
त्या अगोदर मी चहाचं पावडर पाणी उकळून त्याच्यामध्ये पण भिजवत होते मेहंदी. त्याच्याने चांगला रिझल्ट आला. पण या आवळा रेटा शिकाकाई ह्या पाण्यामध्ये भिजवल्यापासून मला चांगला केसांमध्ये पण चांगला फरक दिसला. म्हणजे केस गळत होते माझे, म्हणजे त्याचाही चांगला वापर झाला. की मेहंदी भिजवण्यासाठी पण मी ह्याचा वापर करते. केस धुवण्यासाठी केस गळातही बऱ्यापैकी थांबले माझं. तसं आठवड्यातून आपण हेअर वॉश करतो, आठवड्यातून 1-2 वेळेस. तेव्हा शॅम्पू मार्केटमध्ये भरपूर आलं, पण त्याच्यामध्ये केमिकल हे भरपूर असते. पण त्यापेक्षा 1 आठवड्यातून एकदा आवळा रेटा शिकाकाई याच्याने डोकं धुलं तर केसाला चांगला फरक पडतो. छोटे 2 पॅकेट घेतलेले. चाळणी दे. आता ते आवळा रेटा शिकाकाई त्याच्यामध्ये भरपूर त्याचं ते बी वगैरे सगळंच आहे. तर त्याला पाणी चाळून घ्यावं लागेल. मी मेहंदी काढून घेतलंय ह्या छोट्या टोपलीमध्ये, लोखंडाची. त्याच्यामध्ये पाणी चाळून हळूहळू करून ह्याच्यामध्ये मेहंदी भिजून घेते. याच्यामध्ये मेथ्या पण टाकू शकता तुम्ही. पाण्यासोबत भिजवते थोड्याशा मेथ्या मी काही टाकले नाही, पण मेथ्या पण केसांना चांगलाच असतात. आणि ॲलोवेरा आज तर टाकलं नाही मी. तर सकाळी जेव्हा मी डोक्याला मेहंदी लावून घेईल ना, तेव्हा मी ह्याच्यामध्ये ॲलोवेरा पण ऍड करणार आहे. पूर्ण भिजून झाले मेहंदी. दाखवते 1 मिनिट. अशा पद्धतीने एवढं असं जास्त पण पातळ केलं नाही, थोडंसं घट्ट सरळ भिजवलं. व्हिडिओला इथंच थांबवते. भेटते एका छानशा ब्लॉग मध्ये. नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करते. तर भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.